संविधान हमारे देश का सर्वोच्च ग्रंथ है जो सरकार को शासन चलाने की शक्ति देता है। हमारा संविधान हर भारतीय की पहचान है जो सभी नागरिकों को समानता की गारंटी देता है। हर नागरिक को समान अवसर मिले, इसके लिए जनप्रतिनिधियों के बीच आपसी संवाद बेहद जरूरी है। संवाद से राष्ट्र निर्माण के मूल मंत्र के साथ राष्ट्रीय विधायक सम्मेलन यानी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत की स्थापना हुई। जवळपास 12 वर्षांपासून रखडलेला पुण्यातील लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी कॉर्पोरेशन म्हणजेच MPMCचा गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागील वर्षभराच्या पाठपुराव्यामुळे नेदरलँड स्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्म शीट MPMC कडे हस्तांतरित करण्यात आली। यामुळे लवकरच 5500 पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल, अशी माहिती रूरल एन्हान्सर संस्थेचे प्रमुख आणि विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली। रूरल एन्हान्सरच्या पुढाकारातून MPMCच्या पदाधिकाऱ्यांना या गुंतवणुकीची टर्म शीट अटल कन्सल्टिंगचे भारतातील प्रकल्प व्यवस्थापक अनिल कुमार कुप्पा यांनी हस्तांतरित केली। NLC भारत का जन्म भारतीय लोकतंत्र की एक ऐतिहासिक उपलब्धि है। मुंबई में NLC भारत के प्रथम सम्मेलन का आयोजन 2023 में 15 से 17 जून के बीच हुआ। इस सम्मेलन में अनेक राज्यों के मुख्यमंत्री, लोकसभा विधानसभा के स्पीकर महोदय और MLA MLCs ने भाग लिया। पूरे प्लेटफॉर्म से मेरी इच्छा है कि तमिलनाडु का एक कोई MLA और महाराष्ट्र का MLA, उनकी भी दोस्ती कैसे बन जाए। राजनीति के इस महाकुंभ के दौरान पूरी दुनिया भारतीय लोकतंत्र के सबसे बड़े गैर राजनीतिक मंच NLC भारत के गठन की साक्षी बनी। देश के 4500 विधायक कैसे बने जनता की आवाज, राज्यों के बीच संवाद को कैसे बेहतर बनाया जाए, जनप्रतिनिधियों के बीच आपसी सहयोग कैसे बढ़ाया जाए। दुनिया के सबसे विशाल लोकतंत्र भारत के सामने यह कुछ ऐसे सवाल थे जिसका जवाब जन कल्याण के लिए बेहद जरूरी था। आजादी के 75 साल बाद भी राज्यों के बीच आपसी संवाद का ऐसा कोई मंच नहीं था जहां सभी राज्यों के विधायक दलीय राजनीति से ऊपर उठकर सुशासन पर बात कर सके। अंबर आयदे म्हणाले, महाराष्ट्रातील पोलीस बांधवांच्या 5248 घरांचा आणि 160 दुकानांचा 117 एकरांवरील हा प्रकल्प 2012 पासून रखडलेल्या अवस्थेत होता। पोलीस बांधवांच्या घरांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून राज्य शासनाचे FDI प्रमुख आणि जॉईंट सेक्रेटरी कौस्तुभ धावसे यांनी MPMC या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून गुंतवणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती। त्या अनुषंगाने 8 सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेदरलँड स्थित संस्थांचा आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाचा गुंतवणूक सोहळा झाला होता। देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून ही गुंतवणूक आल्यास याचा सरळ फायदा या प्रकल्पातील पोलीस बांधवांना स्वतःचे रखडलेले हक्काचे घर मिळण्यास होणार आहे, याचा खरंच आनंद वाटतो, असेही अंबर आयदे यांनी यावेळी नमूद केले। नमस्कार, रूरल एन्हान्सर्स ग्रुप या संस्थेतर्फे आज माननीय उपमुख्यमंत्री कार्यालयाने मागच्या वर्षीपासून पुढाकार घेतल्याप्रमाणे आपण अटल कन्सल्टिंग BV नेदरलँड या नेदरलँड शासनासोबत काम करणाऱ्या संस्थेच्या मार्फत MPMC महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटीला जवळपास 600 कोटी रुपयांची टर्म शीट आज दिलेली आहे आणि या टर्म शीटच्या माध्यमातून पुढच्या 4 वर्षांमध्ये हा प्रोजेक्ट जो मागच्या 10 वर्षांपासून रखडलेला आहे तो पूर्ण होण्यास मदत होणार आहे। याच्यानंतरची स्टेज जी आहे ती एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस ही सर्टिफिकेट करायची राहील आणि त्याच्यानंतर नेदरलँड शासनाच्या विमा कंपनीकडून या पूर्ण प्रकल्पाला विमा संरक्षण उपलब्ध होईल आणि याच्यामध्ये गुंतवणूक तयार होईल। ही 600 कोटी रुपयांची टर्मशीट आज नेदरलँडच्या वित्तीय संस्था पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत MPMC अध्यक्षांच्या आणि बाकी पूर्ण बॉडीच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले। पूर्ण गुंतवणुकीचे आणि या प्रयत्नांचे सर्व श्रेय मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गायडन्सला आणि यांच्या सपोर्टला देतो, कारण आम्ही युजली आरोग्य आणि हेल्थकेअर व्यवस्थेमध्ये काम करतो, पण हा पहिला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून
डायरेक्शन्स दिलेत की तुम्हाला हे पोलीस बांधव आहेत 10 वर्षापासून थांबलेले आहेत, यांना आपल्याला ही गुंतवणूक कशी करून यांचा प्रोजेक्ट करता येईल याच्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं. त्यामुळे याचे जे क्रेडिट आहे ते सर्वथाने ऑनरेबल DCM श्री देवेंद्रजींचे आहे. थँक्यू. महाराष्ट्र पोलीस मेगा कॉर्पोरेशन सिटी लोहगाव पुणेचे अध्यक्ष भरतकुमार राणे म्हणाले, या रखडलेल्या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मागील वर्षभरापासून दिशा देण्याचे काम चालू आहे याचे समाधान वाटते आणि सर्व सदनिकाधारकांना त्यांच्या मूळ किमतीमध्ये कशाप्रकारे देता येतील यावर अभ्यास चालू असल्याचेही ते म्हणाले. आमची MPMC जी आहे संस्था ही पोलिसांच्या हाऊसिंगसाठी जे आमची एक विंग आहे त्याच्यामार्फत सुरू झाली होती. पोलीस आयुक्त पुणे शहरांचं एक सर्क्युलर निघालं होतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही संस्था चालू केली होती. परंतु काही फंडिंगचे आम्हाला प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट रेंगाळला होता. त्याच्यासाठी आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बुकिंग किमतीतच सदनिका उपलब्ध व्हायला पाहिजेत. तर ती आमची जी मागणी होती ती घेऊन आम्ही अनेक बिल्डर लोकांशी कॉन्टॅक्ट केला होता. परंतु आता मगाशी आपण बघितलं की इंडियातले जे आपले रेट्स आहेत त्याच्यासाठी मॉर्गेज द्या, हे करा ते करा, आणि ते रेट फार जास्त आहेत. त्यामुळे कुठल्याच बिल्डरला ते शक्य होत नव्हतं. यांची जी संस्था आहे ही बिल्डरची नाही आहे, हे तिकडचा फंड इकडे आपल्याला देत आहेत लोकांच्या भल्यासाठी. तर दिस इज अ युनिक एक्झाम्पल इन इंडिया की पोलिसांच्या घरांसाठी अशा एखाद्या संस्थेमार्फत आम्हाला एवढा मोठा फंड उपलब्ध होतो आहे. आणि त्या फंडातून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना जे अश्युरन्स आम्ही दिलं होतं की तुम्हाला ह्या सेटमध्ये आम्ही तुम्हाला सदनिका मिळवून देऊ, ते आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याच्याबद्दल मला फार आनंद आहे. त्यांना विश की आता जे पुढच्या स्टेजेस आहेत ते लवकर पार पडतील. आणि 3 वर्षाचं त्यांनी म्हणतात 4 वर्ष, आम्ही म्हणतो 3-3.5 वर्षातच सुरू होईल. आणि मला गॅरंटी आहे की पहिला जो ताबा द्यायचा जो प्रकार आहे तो विदिन अ स्पॅन ऑफ 1 ते 1.25 वर्षाच्या आत तो पूर्ण होईल. मुंबई में प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन की कामयाबी इस बात का संकेत है कि आने वाले समय में NLC भारत साझेदारी और संवाद से राष्ट्र निर्माण का एक नया इतिहास लिखेगा. To have this conference of legislators of India, bring them on one platform, discuss issues of larger concern of the people of the states and the country. NLC भारत की गौरवशाली शुरुआत के बाद आज हर भारतीय गर्व से कह सकता है कि अगर संविधान भारतीय लोकतंत्र की आत्मा है तो संवाद उसकी धड़कन और NLC भारत उस धड़कन की सबसे बुलंद आवाज है. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.